शहाद्यात फडणवीसांची मेगासभा, घोषणांचा पाऊस, 200 कोटींच्या योजनेचा बिग खुलासा, फडणवीसांचा विकासाचा रोड मॅप जाहीर, शहाद्यात भाजपचा शक्तीप्रदर्शन मेगा शो. शहादा तळोदा नगर परिषद निवडणुकीत भाजपच्या प्रचाराला मोठी गती मिळाली आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शहाद्यातील प्रचार सभेला सोमवारी जनता चौकात अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. शहरातील विविध भागातून नागरिक, युवक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याने संपूर्ण परिसर घोषणांनी दणाणून गेला. सभेच्या प्रारंभी फडणवीस यांनी भाजपा उमेदवार मकरंद पाटील यांच्या विजयाबाबत दृढ विश्वास व्यक्त करत लाडक्या बहिणींचं पाठबळ ज्या उमेदवाराला असतं त्याचा पराभव होऊ शकत नाही असे म्हणत जनतेला भावनिक आवाहन केले. यावेळी त्यांनी शहादा तळोदा परिसराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण घोषणा केल्या. पाणी, भुयारी, गटार व्यवस्था, कचरा व्यवस्थापन, आरोग्य सेवा, रोजगार व शिक्षण या प्रश्नांवर मोठ्या प्रमाणात निधी मिळवून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. 200 कोटींची भुयार गटार योजना मंत्रालयात दाखल, वाढीव पाणी पुरवठा योजना, घरकुल निधी, आयुष्मान आरोग्य मंदिर तर औद्योगिक विकासासाठी मोहिदा MIDC मंजुरी यासारखी अनेक मोठी आश्वासने त्यांनी जाहीर केली. गरीब नागरिकांच्या वैद्यकीय उपचारांसाठी महात्मा फुले जन आरोग्य आणि आयुष्मान योजनेत मोठे बदल झाल्याचेही त्यांनी सांगितले. या जनसागराला विजयात बदलणे तुमची जबाबदारी, पुढील 5 वर्षे विकासाची जबाबदारी आमची. शहादा तळोदा मतदारसंघात या सभेमुळे भाजपच्या प्रचाराला मोठी उभारी मिळाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोमाने सुरू आहे. एक मोठं परिवर्तन या ठिकाणी घडवायचं आहे. आज तुम्ही बघा, आपल्या या जिल्ह्यामध्ये नंदुरबार जिल्हा असेल, धुळे जिल्हा असेल, आपल्या सरकारने मोठ्या प्रमाणात काम केलं. प्रकाशा फुलांसारखी योजना जवळपास 800 कोटी रुपये या योजनेला आपण दिले आणि यातल्या मोठ्या प्रमाणात आपण काम सुरू केलं. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेच्या अंतर्गत 18,461 हेक्टर क्षेत्राकरता आपण त्या ठिकाणी मान्यता दिली आणि त्यासोबत आपण अंधार तरवार शहादा रस्त्याच्या निविदा या ठिकाणी जारी केल्या. हक्कवाढीचे काही प्रश्न आहेत, ते प्रश्न देखील आपण सोडवतो आणि त्यासोबत आमच्या राजेशजींनी या ठिकाणी मागणी केली की मोहिंदा येथे 150 हेक्टर जागेवर त्या ठिकाणी MIDC करण्यात यावी आणि तातडीनं विधानसभेमध्ये त्याला होकार दिला आणि पुढच्या काळामध्ये अशा प्रकारची MIDC देखील त्या ठिकाणी आपण करणार. आज खरं म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या मागण्या आपण केल्या आहेत, धरणाची सुप्रभा असेल किंवा या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही योजना असतील त्या योजनांना मान्यता देण्यात येईल. आपण चिंता करून काय सांगण्याकरता मी आलोय. आज मला सांगताना आनंद वाटतो, आपल्या सरकारने अनेक चांगले निर्णय घेतले. मागच्या काळामध्ये लाडकी बहीण सारखा आपण निर्णय घेतला. आमचे विरोधक म्हणायचे आता यांना इतकं बहुमत मिळालं, आता हे लाडकी बहीण योजना बंद करणार. तर सगळ्या बहिणींना सांगतो, जोपर्यंत तुमचा देवा भाऊ आहे लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. ही योजना सुरूच राहील. आमच्या लाडक्या बहिणींना मदत ही मिळतच राहील. त्यासोबत आता आपण महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या अंतर्गत 5 लाखापर्यंतचा इलाज हा सगळ्यांकरता मोफत केला. पण आपण तेवढं कोण थांबलो नाही. परवा आपण त्याच्यामध्ये 1,000 वेगवेगळ्या आजारांना अजून समाविष्ट केलं. आतापर्यंत 1,300 आजारांकरता आपण 5 लाखापर्यंतचा इलाज करत होतो. आता 2,400 आजारांकरता 5 लाखापर्यंतचा इलाज हा आपण मोफत देणार आहोत. त्याकरता 1 पैसा देखील तुम्हाला लागणार नाही. आणि एवढंच नाही, पण त्याच्या पलीकडे 27,000 असे आहेत की ज्या आजारामध्ये 5 लाखाच्या वरही आम्ही पैसा देणार आहोत. कारण आम्हाला मोदीजींनी एकच गोष्ट सांगितली आहे, गरीबाच्या आरोग्याकरता त्या ठिकाणी पैसा नाही म्हणून गरीबाला इलाज नाही असं होता कामा नये. प्रत्येक गरीबाचा इलाज झाला पाहिजे. आणि म्हणून आज महात्मा फुले जन आरोग्य योजनेसारखी योजना आणि या योजनेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आपण काम चालू केलं आहे. आणि आता तर मोदीजींनी सांगितलंय, नगरपालिकेचे जे क्षेत्र आहे
या क्षेत्रांमध्येही आयुष्यमान आरोग्य मंदिर तयार करा। प्रत्येक क्षेत्रामध्ये आयुष्यमान आरोग्य मंदिर तयार करण्याकरता माननीय मोदीजींनी आपल्याला पैसे दिलेले आहेत। आयुष्यमान आरोग्य मंदिर छोटे मोठे जे आपले आजार आहेत या आजारांकरता त्या ठिकाणी डॉक्टरची व्यवस्था आहे, त्या ठिकाणी मोफत औषधीची व्यवस्था आहे, त्या ठिकाणी उपचारांची व्यवस्था आहे आणि त्यातनं सामान्य माणसाला मोठ्या प्रमाणात हा फायदा देण्याचं काम या निमित्ताने आपण करणार आहोत। म्हणून माझी आपल्याला विनंती आहे, तर म्हणजे जनता चौक या ठिकाणी जेव्हा जेव्हा मी आलो त्यावेळी आपला आशीर्वाद मिळालेला आहे आणि आजही इथली सगळी संख्या पाहिल्यानंतर मला तर असं वाटतं संपूर्ण शहरात चौकात आलेलं आहे का, इतकी मोठी सभा तुम्ही या ठिकाणी केलेली आहे। आता या मोठ्या सभेला आपल्या मोठ्या विजयामध्ये परिवर्तित करा। 2 तारखेला या ठिकाणी कमळाचंच बटन आपल्याला दाबायचं आहे। मी तुम्हाला हे सांगण्याकरता आलो आहे। 2 तारखेची जबाबदारी तुम्ही घ्या, पुढच्या 5 वर्षाची जबाबदारी देवाभाऊ घेईल, पुढचे 5 वर्ष तुमच्या पाठीशी हा देवाभाऊ उभा राहील। 2 तारखेला कमळाचं बटन दाबून एक दणदणीत विजय या ठिकाणी मिळवा आणि तुमच्या स्वप्नातलं शहादा करण्याचं काम आम्ही या ठिकाणी करून दाखवू। एवढंच या निमित्ताने बोलतो आणि माझं बोलणं संपवतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपले YouTube चॅनलला सबस्क्राईब करा।